अरे कुणी खाल्लं एकदा सरकारनं जाहीर करावं रिपोर्टनुसार. आमच्यावर आरोप लावता काय महाराणी खाल्लं म्हणून. त्यामुळं आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट अगोदर जाहीर करा. पहिल्यांदा आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर सगळ्या दूध का दूध पाणी का पाणी होईल जाईल. आणि सगळ्या राज्यामध्ये त्या पंजाबमध्ये संख्येनुसार झाले, हरियाणामध्ये संख्येनुसार झाले, त्या आंध्र प्रदेशमध्ये संख्येनुसार झाले. आणि जर इथं जर संख्येनुसार झालं तर काय होईल माहीत आहे. अहो महाराणांना 8.5% मिळेल. 13पैकी 8.5% आमचा वाटा आहे. मग आमचा फायदा आहे. फायदा असताना आम्ही विरोध ह्याच्यासाठी करायला लागलो की संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे अवलादी नाहीत. आम्ही बाबासाहेबांची लेकर आहोत. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे त्याला आम्ही विरोध करणार बाबासाहेबांची लेकर आहोत. या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाला वंदन करून हा मोर्चा आता मुंबईकडे निघणार आहे. 225 किलोमीटरचं अंतर कापून या ठिकाणी हा पायी लॉंग मार्च शौर्यस्तंभ कोरेगाव भीमा या ठिकाणी पोहोचलेला आहे. कारण ज्या वेळेस जसा जसा स्तंभ जवळ येत होता तशी तशी जे चालणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये अतिशय बेभान उत्साह आणि बेभान ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. आपण पाहतात सर्वजण या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण ही प्रक्रिया राज्य शासनानं तात्काळ थांबवावी या मागणीसाठी या पायी लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता ज्या पद्धतीनं राज्य शासन आजचा 9वा दिवस असताना देखील राज्य शासन या आंदोलनाकडे या लॉंग मार्चकडे दुर्लक्ष करत आहे. आता उद्या 10वा दिवस उजाडणार आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र देखील पाहणार आहे उद्यापासून काय युनिक होणार आहे. कारण हा महाराष्ट्राचा पूर्ण आंबेडकरवादी जो भीमसैनिक आहे तो या ठिकाणी मंत्रालयाच्या दिशेनं दिनांक 26 जून 2026च्या दृष्टिकोनातून तो तयारी करत आहे. त्याच्यामुळं माझं फडणवीस सरकारला सांगणं आहे आणि या सामाजिक न्याय मंत्र्याला देखील सांगणं आहे की तुम्ही आता या आंदोलनाला हलक्यात घेऊ नका. तुम्ही तात्काळ जो अनंत बदरचा अहवाल आहे तो अहवाल तात्काळ सादर करा आणि आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ लागू करा. तुमचे मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की तुम्ही आम्हाला भेटायला या. परंतु आमचा लॉंग मार्च आहे. या लॉंग मार्चला कोणाचंही नेतृत्व नाही. या लॉंग मार्च मध्ये जो सहभागी आहे तो या लॉंग मार्चचा प्रणेता आहे, तो या लॉंग मार्चचा नेता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर आमच्याशी बोलायचं असेल तर या ठिकाणी जिथं लॉंग मार्च असेल त्या ठिकाणी तुम्ही या, तुम्ही बोला. परंतु आम्ही त्या ठिकाणी येणार नाही. आणि जर तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तुम्ही सांगितलं 2 महिन्यामध्ये लागू करणार आहेत म्हणून, फक्त लागू करा. महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद केल्याशिवाय इथला हा भीमसैनिक शांत बसणार नाही. एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण शौर्य स्तंभाच्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाचे प्रमुख सर्वच जण यांनी ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चोख नियोजन त्यांनी केलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम शौर्य स्तंभाला आपण सर्वजण मिळून अभिवादन करू आणि इथून पुढच्या आंदोलनाला आणखी तीव्र कसं करता येईल यासाठी आपण सर्व भीमसैनिक मिळून प्रयत्न करू. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर